हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 14. अजून डिवोर्स झालेला नाही. तू अजूनही माझी बायको आहेस. तुझा हा ॲटिट्यूड मला अजिबात दाखवायचा नाही. अविराचे दोन्ही खांदे घट्टपणे स्वतःच्या हातात पकडत देवांशने म्हटले, आता पुढे. जेव्हा दीक्षित निवासमधून मला तुम्ही धक्के मारून बाहेर काढलं तेव्हाच आपल्यातील नातं संपलं होतं. राहिला प्रश्न या डिवोर्स पेपर्सचा, तर मी या पेपर्सवर आता सही नाही करणार, कारण यात अशा गोष्टी तुम्ही नमूद केल्यात ज्या मी कधीच केलेल्या नाही. अविरा शांतपणेच देवांशसोबत बोलत होती. त्याने तिच्या खांद्यावर ठेवलेले हात अविराने झटकून बाजूला केले आणि ती तिथून जाऊ लागली. अविरा, देवांशने तिला आवाज देत पुन्हा तिची वाट अडवली. आज पहिल्यांदाच ती त्याच्या तोंडून स्वतःचं नाव ऐकत होती, पण समोर उभ्या असलेल्या देवांशकडे बघण्याची तिची इच्छा नव्हती. तिने स्वतःची मान डाव्या बाजूला फिरवली. देवांश तिच्या मानेवरील लव बाईट्सचे निशाण बघत राहिला. तू कोणासोबत राहतेस? देवांश फिरून फिरून पुन्हा त्याच प्रश्नावर आला. तुमच्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर देणं मी गरजेचं समजत नाही. माझी वाट अडवू नका. नजरेत राग आणि शब्दात आग आणतच अविराने म्हटलं. तिचा आवाज इतका वाढला होता की रेस्टॉरंटमधली इतर जोडपी त्या दोघांकडे बघू लागली. देवांशची नजर सर्वत्र फिरू लागली. एशियातील सगळ्यात मोठा बिझनेसमॅन म्हणून तो सुप्रसिद्ध होता. मीडियावाल्यांना बोलायला कारण नको हा विचार करून तो शांत बसला. त्याच्या समोरून जाणाऱ्या अविराला तो बघतच राहिला. आपण नक्की त्याच अविराला भेटलो ना, जी नेहमी मेंगळाटासारखी स्वतःचा चष्मा सावरत आपल्यासमोर वावरायची आणि भेडसटाप्रमाणे स्वतःची मान खाली ठेवून आपलं सगळं बोलणं ऐकायची? या विचारात देवांश पडला. पण एवढ्या महागड्या रेस्टॉरंटमध्ये येण्यासाठी हिच्याकडे पैसे आले कुठून? हा विचार सुद्धा त्याच्या डोक्यात घर करून गेला. अविराला पुन्हा शोधत गडबडीतच तो रेस्टॉरंट बाहेर आला, पण अविरा त्याला कुठेच दिसली नाही. एवढ्या लगेच ही गायब कुठे झाली? देवांशने स्वतःलाच प्रश्न केला. रेस्टॉरंट बाहेरील परिसरात तो अविराला शोधू लागला. अविरा रेस्टॉरंटला लागून असलेल्या एका खोलीत शिरली होती, जिथे फक्त आणि फक्त रेस्टॉरंटचे शेफ आणि रेस्टॉरंटचे मालक यांनाच प्रवेश होता. देवांश सोबत बोलून थोडीशी हळवी झाली होती. देवांश समोर तिने तसं दाखवलं नव्हतं, पण आता मात्र तिच्या भावनेचा बांध फुटला. ते सर्व चित्र तिच्या नजरेसमोरून जाऊ लागलं, ज्यात फक्त आणि फक्त दुःख भरलेलं होतं. हातातील मोबाईलची रिंग वाजली. डोळ्यावरून हात फिरवत तिने फोन उचलत कानाला लावला. रडायची काय गरज आहे? मिस्टर सोलमेटचा आवाज तिच्या कानी पडला. तसं ती स्तब्ध झाली. तुम्हाला कसं माहिती मी रडतेय? अविराने विचारलं. मला तर तू रडताना दिसतेस सुद्धा. मिस्टर सोलमेटने असं म्हणताच अविरा खुर्चीवरून उठून उभी राहिली. चौफेर स्वतःची नजर फिरवत तिने मिस्टर सोलमेटला प्रश्न केला, कुठे आहात तुम्ही? जर मला तुझ्यासमोर येता आलं असतं तर मी काल रात्रीच आलो असतो ना. आणि तू हे सगळं सोड. मला पण तुझ्या हातची पुरणपोळी खायची आहे. त्यासाठी मला काय करावं लागेल? आता प्लीज मला त्या रेस्टॉरंटमध्ये यायला नको सांगूस. मिस्टर सोलमेट म्हणाला तसं अविराला दुसरा आश्चर्याचा धक्का बसला. ती पुन्हा विचार करू लागली की मिस्टर सोलमेटला कसं कळलं की मी पुरणपोळी बनवली आहे. ती इतकी खोल विचारात हरवली की मिस्टर सोलमेटचा फोन अजूनही चालू आहे त्या गोष्टीचा तिला विसर पडला. तुला पुरणपोळी नाही द्यायची तर नाही म्हणून सांग. माझं मी करेल मॅनेज.
मिस्टर सोलमेटच्या आवाजाने ती भानावर आली. तुम्हाला कसं कळलं मी आज पुरणपोळी बनवली आहे? अविराने विचारलं. मी तुझ्यासोबतच आहे, पण तुझ्यापासून लांब, मिस्टर सोलमेट उत्तरला. मिस्टर सोलमेटचं ते वाक्य अविराच्या थेट हृदयाला भिडलं. अविराला एकटीला बघून वंश तिच्या जवळ आला. हे अविरा, तुलाच शोधत होतो मी, शेफ वंश अविराजवळ येतच म्हणाला. अविराने इशारातच त्याला 2 मिनिटं थांबायला सांगितलं. मिस्टर सोलमेटचा निरोप घेत ती फोन कट करायला जाणार तोच मिस्टर सोलमेटनेच तिचा निरोप न घेता फोन कट केला होता. ती थोडीशी नाराज झाली होती. नाराजी तिच्या चेहऱ्यावर लगेचच तरंगून आली. सॉरी, मी डिस्टर्ब केलं का तुला? शेफ वंश तिच्यासोबत एकेरी भाषेत बोलत होता हे बघून तिलाच थोडंसं विस्मयी वाटलं. तिने नकारार्थी मान डोलावली आणि शांत बसली. सो शाल्वी, शेफ वंश बोलता बोलता मध्येच थांबला. शाल्वी? अविराने प्रश्नार्थी भाव चेहऱ्यावर आणतच त्याला विचारलं. लंच करून घेऊयात? तू नवीन आहेस, सो तुला इथले रूल्स नाही माहिती म्हणून सांगतो. इथे ब्रेकफास्ट, लंच, डिनर सगळं काही फ्री आहे. पण इथे असतानाच तू घरी वगैरे घेऊन जायच्या भानगडीत नको पडूस. नियम नंबर 2, ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी असे 3 ग्रुप आहेत. तू ग्रुप ए मध्ये आहेस, सो तुझा लंच टाईम झालाय, कारण तू टीम ए मध्ये आहेस. शेफ वंश ओठावर हसू आणत अविरासोबत बोलत होता. मला भूक नाही लागली आहे अजून, अविराने छोटंसं तोंड करतच म्हटलं. अशा केसमध्ये आपण एक गोष्ट करू शकतो. तुला पण ती गोष्ट करायला सहजच जमेल, शेफ वंश गंभीरतेने म्हणाला. कोणती? भुवया हलक्याच वर घेत अविराने प्रश्न केला. जबरदस्ती जेवू शकतेस ग तू, असं म्हणत शेफ वंश हसला. अविराला असं वाटलं की तिला टाइम स्लॉट बदलून मिळेल किंवा तो बदलून हवा असेल तर क्रिशच्या वडिलांसोबत त्या बाबतीत बोलावं लागेल. पण वंशने तर भलताच प्रश्न विचारून त्या प्रश्नाचं काहीच्या काही उत्तर देऊन तिच्या हृदयाचे ठोके किंचितशे वाढवले. तिला स्वतःच्या वेडेपणावर हसू आलं. गालातल्या गालातच ती हसली. सो जबरदस्ती जेवायला जायचं? शेफ वंशने विचारलं. अविराने हसतच हो म्हणून मान डोलावली. लेट्स गो मॅम, म्हणत शेफ वंशने अविरासमोर झुकत तिच्या बाजूलाच असणारा दरवाजा उघडला. इथे पण रूम आहे? अविराने आश्चर्यचकित होतच विचारलं. हे संपूर्ण हॉटेल म्हणजे भूलभुलैया आहे. हळूहळू तुला सुद्धा सिक्रेट रूम्स माहिती पडतील, पण या सिक्रेट रूमसाठी तुला सुद्धा ॲक्सेस कार्ड असतं. मी तुझं ॲक्सेस कार्ड लवकरच बनवून घेतो. अविरासोबत बोलतच वंशने खोलीत प्रवेश केला. तुम्ही पण स्लॉट ए मध्ये आहेत का? अविराने असा प्रश्न करताच वंशने चेहऱ्यावर विक्षिप्त भाव आणले. त्याच्या चेहऱ्यावरील भाव बघता आपण चुकीचा प्रश्न तर नाही ना विचारला, असं अविराला वाटू लागलं. तुम्ही असं का बघताय? अविराने आमंडा गिळतच प्रश्न केला. इथे सगळ्यांसोबत अरेतुरे करत बोललं जातं. रिस्पेक्ट देऊन बोलायला जाशील तर सगळे असाच लूक तुला देतील जसा मी दिलाय. प्रत्येकाच्या नावाआधी शेफ ही पदवी जोडून बोललीस तर तुला त्यांना जी इज्जत द्यायची ती मिळेल असं समज. आय नो तुला सवय नसेल या सगळ्याची, बट सवय करून घे. अरेतुरे करून बोललं ना की फ्रेंडशिप अजून जास्त वाढते. अहो जाऊ करून बोललं तर आपल्याला स्वतःला असं वाटू लागतं की आपण म्हाताऱ्यांसोबत काम करतोय, आणि आपल्यापेक्षा वयाने मोठा असणाऱ्यांना काय वाटतं हे तर तू विचारूच नकोस. प्लीज हा वाला रूल्स पण फॉलो कर, शेफ वंश म्हणाला. कठीण आहे पण प्रयत्न करेन, अविराने म्हटले. गुड, शेफ वंशने हसतच म्हटलं. दोघेही स्वतःसाठी जेवण घेऊन एका टेबलवर बसले. शेफ वंश तिच्यासमोर एक एक नियमावली बोलून दाखवत होता. अविराची पहिल्याच दिवशी त्याच्यासोबत छान गट्टी जमली. दोघांसोबत इतर शेफसुद्धा होते. तिच्या नोकरीचा खरं तर आज पहिला दिवस नव्हता, पण आजपासूनच तिने कामाला सुरुवात केली.
म्हणून आजच तिच्या कामाचा पहिला दिवस म्हणावा लागणार होता. पटपट स्वतःचं जेवण आटोपून अविरा शेफ वंश सोबतच किचनमध्ये शिरली. अविरा तिच्या कामात मग्न झाली होती. जवळपास 40 रेसिपी तिला बनवायच्या होत्या. तिने बनवलेल्या प्रत्येक रेसिपीचा स्वाद घेऊन मगच ती पुढे पाठवली जात होती. अविरा, तू थोडा आराम करू शकतेस. शेफ राकेश आणि शेफ रवी हे सगळं मॅनेज करतील. आपण कॉफी घेऊन येऊयात. अविराचा थकलेला चेहरा बघता वंशने तिला ऑफर केली. नाही, नको, मी करेन मॅनेज. मला कोथिंबीर वडीला माझ्या पद्धतीने डेकोरेट करायचंय. शेफ वंश, प्लीज ही डिश मलाच डेकोरेट करू द्या. अविरा उत्तरली आणि ती स्वतःच्या कामात मग्न झाली. अविरा, काही तोडलंस का तू? शेफ राकेशने गंभीर होतच अविराला विचारलं. हो ना, मला पण आवाज आला. शेफ रवीने सुद्धा म्हटलं. खूप किमती वस्तू तोडल्याचा आवाज मी सुद्धा ऐकला. शेफ मृणाली सुद्धा इतर दोघांना साथ देत म्हणाली. तिघे असं बोलायला लागल्यामुळे अविराने घाबरतच आजूबाजूला पाहिलं. खरं तर तिघेही तिची गंमत करत होते, पण अविराला ते कळत नव्हतं. शेफ वंशला कॉफीसाठी नकार देऊन त्याचं हृदय तोडलं असं त्या तिघांनाही म्हणायचं होतं, पण त्यांचं बोलणं फक्त आणि फक्त शेफ वंशला कळलं. अविराच्या मेंदूपर्यंत ते पोहोचलंच नव्हतं. काय तुटलं? अविराने सालस भाव चेहऱ्यावर आणतच तिघांना प्रश्न केला. त्यातल्या त्यात अविराने शेफ रवीकडे पाहिले. हातातील चाकूने कांद्यावर सपासप वार करत शेफ रवीने शेफ वंशकडे पाहिले. शेफ वंश शेफ रवीला डोळे मोठे करतच काहीतरी इशारा करत होता. अविराने त्याच्याकडे बघताच तो शांत बसला. काय झालं? तुम्ही लोक मला काही सांगत का नाही? मला भीती वाटते आता. अविरा घाबरतच गॅसपासून लांब झाली. अगं अविरा, ते लोक मस्ती करतायत. तुला घाबरायची काही गरज नाही. शेफ वंश अविराजवळ येतच म्हणाला. पण शेफ मृणाल सुद्धा बोलत होती ना की मी काहीतरी तोडलंय. असं बोलत अविराने शेफ मृणालकडे पाहिलं तर धिंग, शेफ मृणालने मिक्सर फिरवला. तू हे सगळं बाजूला ठेव. तुला कॉफीची गरज आहे, तेव्हा तू थोडं बेटर फील करशील. कोथिंबीर वडीचं डेकोरेशन नंतर कर. वंश म्हणाला. मला चहा हवाय. चहा मिळेल ना? अविराने प्रश्न विचारला. ह्याला म्हणतात कहाणी में ट्विस्ट. शेफ रवी म्हणाला. सही बात. शेफ मृणाल आणि शेफ राकेश हसतच म्हणाले. नाही मिळणार का चहा? अविराने छोटंसं तोंड करतच वंशला विचारलं. 5 स्टार हॉटेलमध्ये काम करतेस तू, असं वेड्यासारखं बोलून हॉटेलचं नाव खराब करशील ग. शेफ राकेशने अविराची मस्ती करतच म्हटलं. मगाचपासून वेड्यासारखं तुम्ही सगळं बोलतायत. मला तर वाटतं नाव तर तेव्हाच थोडं खराब झालं असेल. अविराने सुद्धा गमतीतच उत्तर दिलं. ओ सिरियसली? सगळ्याच शेफने मिळून एकत्रच तिला विचारलं. सगळ्यांचे विनोदी चेहरे बघता अविरा दिलखुलास हसली. दार्जिलिंग चाय, आसाम चाय, निलगिरी चाय, नून चाय, काश्मीरी कहवा, मखमली चाय, कांगडा चाय, हरी चाय, मसाला चाय, इराणी चाय, उलोंग चाय, तंदुरी चाय, लेमन ग्रास चाय, सफेद चाय, चमेली की चाय, अदरक चाय, काली चाय, हर्बल चाय, आईस टी, येलो टी. यापैकी कोणती चहा घेणार ते बोल तू फक्त. मी लगेच बनवतो. शेफ वंशने एका दमातच सगळ्या चहाची नावं बोलून टाकली. अविरा पापण्यांची मंद हालचाल करतच त्याच्याकडे पाहू लागली. एवढ्या जलद गतीने कोणी बोलू शकतं ह्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. शेफ वंश, मला तंदुरी चहा हवाय. शेफ मृणाल म्हणाली. मला चमेली चहा हवाय. शेफ राकेश म्हणाला. आणि मला दार्जिलिंग चहा. शेफ रवी म्हणाले. एव्हाना किचनमधील इतर शेफ सुद्धा वंशवर हुकूम सोडू लागले. खरं तर शेफ वंशला त्रास देण्याचं काम सुरू होतं. इथला बॉस मी आहे हे विसरताय का तुम्ही? शेफ वंशने असं म्हणतात सगळे नजरेत थोडासा राग आणत त्याला पाहू लागले. खरं तर तो बॉस होता त्यांचा, पण त्याच्या तोंडून बाहेर पडणारा हा डायलॉग ऐकायला इतर शेफना अजिबात आवडायचं नाही.
कारण बॉस कमी आणि मित्र जास्त असं नातं त्यांच्यात होतं. सॉरी, शेफ वंश म्हणाला. तसं सगळ्यांनी नजरा त्याच्यावरच्या हटवल्या आणि स्वतःच्या कामात व्यस्त झाले. तू बॉस आहेस ना? अविराने प्रश्न केला. तसं सगळ्यांनी पुन्हा नजरेत राग आणत तिच्याकडे पाहिले. सॉरी, अविराकडून सुद्धा शेफ वंशने सॉरी म्हटलं. अविराचा हात पकडत तो तिला किचनमधून बाहेर घेऊन गेला. दोघे बाहेर गेले तसे इतर शेफ सुद्धा हसू लागले. काय झालं? अविराने विचारलं. सगळे कॉलेज फ्रेंड्स आहोत ग आम्ही. मी त्यांच्यावर बॉसगिरी केलेली किंवा दाखवलेली त्यांना नाही आवडत. मला स्वतःलाच आवडत नाही. सो मी यांचा बॉस आहे हे फक्त सरांना माहिती आहे. बाय द वे, आपले मोठे बॉस वेगळेच आहेत. तू अजून त्यांना भेटली नाही. खूप स्ट्रिक्ट आहेत ते. युनिफॉर्म शिवाय किचनमध्ये प्रवेश नसतो. तुझा पहिलाच दिवस आहे म्हणून तुला माफ करतील ते. आणि त्यांच्यासमोर अजिबात बोलायचं नाही. ते जर बोलले चीज बॉल्स मशरूम ग्रेव्हीमध्ये छान लागतात तर हो बोलायचं, खूप छान लागतात. जर आर्ग्युमेंट करत बसलीस तर तुला कामावरून लगेचच काढलं जाईल. आणि हो, त्यांना अहोजाऊ कर. त्यांच्यासोबत एकेरी बोललेलं त्यांना आवडत नाही. जर त्यांना तू राग दिलास तर क्रिश सर किंवा करण सर यात तुझी काहीही मदत करू शकत नाही. एक सर आहेत जे त्यांना हँडल करू शकतात, पण ते सर खूप मुश्किलीने तुला भेटतील. शेफ वंश म्हणाला. त्या सरांचं नाव काय आहे? अविराने विचारलं. शेफ शिवांश. एक वेळ आमच्या नावापुढे शेफ जोडलं नाहीस तरी चालेल, पण त्यांना शेफ शिवांश म्हणूनच आवाज दे. त्यामुळे त्यांचा रिस्पेक्ट वाढतो. शेफ वंश म्हणाला. ओके म्हणत अविरा स्वतःच्याच विचारात हरवून गेली. मिस्टर सोलमेटचं नाव काय असेल? काहीही असो, पण डी वरून नसावा. अविरा स्वतःशीच पुटपुटत होती. मशीन टी चालेल ना? शेफ वंशने वाफाळलेला कप अविरासमोर धरतच म्हटले. अविराने हो म्हणून मान डोलावली आणि त्याच्या हातून कप घेतला. कसलं टेन्शन आहे का तुला? नाही म्हणजे मी मगासपासून बघतोय तुझ्याकडे. तू कसल्या तरी टेन्शनमध्ये दिसतेस मला. शेफ वंश म्हणाला. अविराने खोटं हसू ओठांवर आणत नाही म्हणून मान डोलावली. पटपट कपमधील चहा तिने संपवला. शेफ वंशच्या चहा संपेपर्यंत ती त्याचाच शेजारी बसून होती. चहा संपवून ती त्याच्याच सोबत पुन्हा किचनमध्ये शिरली. समोर बघते कोणीतरी शेफ तिच्या कोथिंबीर वडीवर सॉस ओतत कांद्याचे काप त्याच्या शेजारी ठेवून डिश सजवत होतं. तू हे काय केलंस? असं नव्हतं सजवायचं. सॉस टाकल्यावर वडी क्रिस्पी नाही राहणार, त्याची टेस्ट सुद्धा चांगली नाही लागणार. असं म्हणत समोर कोण आहे हे न बघताच अविराने तिच्या समोरील व्यक्तीला बाजूला केलं. कोथिंबीर वडीने टोमॅटो सॉसमध्ये तर डुबकीच घेतली होती. ओ नो, हे काय केलं तू? रडवे भाव चेहऱ्यावर आणतच अविरा तिच्या कोथिंबीर वडीकडे पाहू लागली. नो प्रॉब्लेम, आपण पुन्हा कोथिंबीर वडी बनवूयात, पण यावेळेला त्यावर असं सॉस वगैरे अजिबात ओतायचं नाही या. शेफ रवी, ही कोथिंबीर वडी तर गेली कामातून. तू मला पुन्हा कोथिंबीर चिरून दे. तुझा स्पीड खूप फास्ट आहे. अविरा एकटीच बोलत होती. तिच्या समोर उभे असलेले सगळे शेफ विक्षिप्त नजरेने तिच्याकडे बघू लागले. आपल्या बोलण्यावर कोणीही काहीच प्रतिक्रिया देत नाही हे बघून अविराने कोथिंबीर वडीवरून मान वर काढली आणि सगळ्यांवर तिने नजर फिरवली. काय झालं? कोथिंबीर संपली का? भोळा चेहरा करतच अविराने विचारलं. शेफ शिवांश, तुम्ही कधी आलात? शेफ वंशने विचारलं. तसं अविराने डोळे मोठे करतच तिच्या समोरील व्यक्तीकडे पाहिलं. काय होईल पुढे? लवकरच कळेल पुढील भागात. हा भाग कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.